नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ऋतू किती व कोणते आहेत ते पाहणार आहोत. एकूण 6 ऋतू आहेत. पहिला ऋतू ग्रीष्म. ग्रीष्म ऋतू हा उन्हाळा म्हणून ओळखला जातो. ग्रीष्म ऋतू हा उबदार किंवा उष्ण हवामान असलेला कालावधी असतो. दुसरा ऋतू वर्षा. वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा. हा ऋतू शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबरपर्यंत पाऊस पडतो. या ऋतूत वातावरण थंड व आल्हाददायक असते. तिसरा ऋतू आहे शरद. शरद ऋतू हा पावसाळ्यानंतर येणारा ऋतू असून या ऋतूत हवामान थंड असल्याने तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. या ऋतूमध्ये शेतात कापणीची कामे सुरू होतात. चौथा ऋतू आहे हेमंत. हेमंत ऋतूमध्ये थंडीची सुरुवात होते आणि हवामान थंड आणि कोरडे होते. सकाळच्या वेळी धुके पडते. या ऋतूत शेतात रब्बी पिकांची लागवड केली जाते. या ऋतूत त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. पाचवा ऋतू आहे शिशिर. शिशिर ऋतू ज्याला आपण हिवाळा म्हणून ओळखतो. या काळात झाडांची पाने पिवळी होऊन गळून पडतात आणि नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत हवामान थंड व गारवायुक्त असते. आणि सहावा ऋतू म्हणजे वसंत. वसंत ऋतू म्हणजे शिशिर ऋतू संपल्यावर येणारा ऋतू, जो चैतन्य आणि नवजीवनाचा प्रतीक मानला जातो. वसंत ऋतूमध्ये निसर्गात अनेक बदल होतात. झाडांना नवीन पालवी फुटते, फुले बहरतात आणि पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.